महाशिवरात्रीचे महत्त्व, शिवरात्री कधी, हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. महाशिवरात्री 2026. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. महाशिवरात्री हा भगवान शिवाची आराधना करण्याचा सर्वोच्च दिवस. पण 15 फेब्रुवारी हा दिवस विशेष आहे, कारण या दिवशी सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी हे दोन अत्यंत शुभ योग एकत्र येत आहेत. ज्योतिषशास्त्रात हे योग कोणतेही कार्य सिद्ध करण्यासाठी व मनोकामना पूर्तीसाठी सर्वोत्तम मानले जातात. शंभोला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे अभिषेक केले जातात, त्यात जलाभिषेक. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वात आधी शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण केलं जातं. जलाभिषेक केल्याने मनाला शांतता मिळते आणि नकारात्मक विचार दूर होतात असं मानलं जातं. तांब्याच्या कलशातून पाणी अर्पण करणं अधिक शुभ मानलं जातं. दुग्ध अभिषेक. दूध किंवा कुठलंही दूध, शिवलिंगावर कच्च्या दुधाने किंवा कुठल्याही दुधाने अभिषेक करण्याची परंपरा फार. यामुळे शरीराशी संबंधित आजार किंवा त्रास कमी होतात असं मानलं जातं. ज्यांना संततीची इच्छा आहे अशा भक्तांसाठी दुधाचा अभिषेक खूप फलदायी ठरतो. मध अभिषेक. मध. कामात सतत अडथळे येत असतील तर किंवा कोणाशी संवाद बिघडलेला असेल तर मधाने अभिषेक करणं फायदेशीर मानलं जातं. यामुळे बोलण्यात गोडवा येतो आणि बिघडलेले संबंध सुधारण्यास शिवशंकर मदत करतात असं मानलं जातं. पंचामृत अभिषेक. दूध, दही, तूप, मध आणि साखर एकत्र करून पंचामृत तयार केलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक केल्यास आयुष्यातील सुखसोयी वाढतात असं मानलं जातं. हा अभिषेक दिवसभरात कुठल्याही वेळी करता येतो. उसाचा रस. ज्यांना पैशाशी संबंधित अडचणी येत असतील किंवा आर्थिक चणचण जाणवत असेल त्यांनी उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करावा. उसाचा रस ताजा असणं गरजेचं आहे. यामुळे कामात स्थिरता येते आणि आर्थिक परिस्थिती सुधारते असं मानलं जातं. बेलपत्र आणि फूल अर्पण करण्याची पद्धत. अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र नक्की अर्पण करावं. बेलपत्र 3 पानाचं असावं आणि ते फाटलेलं नसावं. यासोबत पांढरी फुलं, धोत्रा आणि शमीची पानंही अर्पण केली जातात. बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी उलट्या बाजूने म्हणजेच मागचा भाग वर येईल अशा पद्धतीनं ठेवावं. शिवलीलामृत ग्रंथात महाशिवरात्रीचं महात्म्य. शिवलीलामृतातील 11वा अध्याय विशेष प्रभावी असल्याचा जनमानवाचा अनुभव आहे. शैव मतांच्या अनुयायी भाविकांमध्ये शिवलीलामृताला बरेच महत्त्व आहे. हा ग्रंथ परंपरागत श्रद्धाधिष्ठित आहे हे खरंच. ग्रंथाची भाषाही सुबोध आहे. त्यात दिलेल्या कथा मनोरंजक आहेत. महाशिवरात्रीचे महात्म्य सांगताना शिवलीलामृताच्या 2ऱ्या अध्यायात सर्व प्रकारचे मोठमोठे पर्वणी काळ शिवरात्रीवरून ओवाळून टाकावेत. या दिवशी त्रिकाल पूजा, मंत्र, स्तोत्र तसेच शिवनामाचा जप केला असता तो अपार पुण्यकारक ठरतो. महाशिवरात्रीला जलाभिषेक, रुद्राभिषेक या अभिषेकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी
भक्तिभावाने शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं. काही कथांनुसार समुद्रमंथनातून निघालेले हलाल याच दिवशी शंकरांनी प्राशन केलेले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले. हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री होय, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तर काही कथांनुसार या दिवशी शिव पार्वती विवाह झाला होता. या ठिकाणी या दिवशीला जलरात्री असे संबोधले जाते. महाशिवरात्रीचा महिमा मोठा असल्याचे सांगितले जाते. शिवतत्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो. आपणही हा दिवस भक्तिभावाने साजरा करावा. शिवलीलामृत कथा वाचावी. पूर्ण कथा वाचणं शक्य झालं नाही तर किमान 11वा अध्याय तरी वाचावा. त्याचं पुण्य पूर्ण शिवलीलामृत कथा वाचल्याचं मिळतो. तो अध्याय त्रिकाल वाचावा. त्यामुळे सर्व पापांचा नाश होतो. घरात सुख समाधान लाभते आणि स्वतःच्या मनालाही शांतता मिळते व शिवशंभो शंकराची आराधना केल्याचं पुण्य मिळतं.